शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समज दिली आहे. पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते. अशा विधानाचे मी समर्थन करत नाही असे शरद पवार यांना सांगितले. बावनकुळेंनीही फटकारले. पडळकर कथित विधानावरून राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून पडळकरांना उघडपणे फटकारले. ही भाजपची संस्कृती नाही असे ते गडचिरोली येथे बोलताना म्हणाले. पडळकर यांचा पलटवार. यावर आमदार पडळकर म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईविषयी वाईट बोलले गेले तेव्हा पवार यांनी त्यांना फोन केला होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी वाईट बोलले गेले तेव्हा फोन केला होता का? राहुल गांधीची भाषा अर्बन नक्सलींची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल. नेपाळमध्ये जेनजीने केले ते भारतात झाले पाहिजे, इथली व्यवस्था तरुणाईने उलथवली पाहिजे अशा आशयाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाषा ते अर्बन नक्सल असल्याचा पुरावा देणारी आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी केली. पत्रकारांच्या प्रश्नात फडणवीस म्हणाले की जेनजी आपल्याकडेही आहेत, पण त्यांना स्टार्टअप माध्यमातून देशाला पुढे न्यायचे आहे. तंत्रज्ञान स्नेही अशा आपल्याकडील नव्या पिढीला प्रगती करायची आहे. अर्बन नक्षलवादी विचाराचे सल्लागार राहुल गांधी भोवती आहेत. त्यामुळे देशातील तरुणाईच्या मनात प्रगतीची कोणती स्वप्ने आहेत हे राहुल गांधी यांना कळतच नाही.